आत्मवंदन ज्योत्स्नाताई. आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित संतांच्या संगती या सदरात ज्योत्स्ना कदम आज आपल्याशी विज्ञानानंद स्वामी यांच्यावर संवाद साधणार आहेत. ज्योत्स्ना कदम यांनी BSc होम सायन्स मध्ये केले असून त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 33 वर्ष काम केले आहे. बँकेत असतानाच दादरच्या हेमांडपंत कीर्तन विद्यालयात कीर्तनालंकार आणि कीर्तन मधुकर या 2 पदव्या प्राप्त केल्या आहेत. रामकथा बोध स्पर्धेमध्ये 83% गुण मिळवून सध्या त्या भगवद्गीतेचा अभ्यास करीत आहेत. ज्योत्स्नाताई, तुमच्या आराधना ध्यान समूहात मनापासून स्वागत. विज्ञानानंद स्वामींबद्दल ऐकायला आम्ही पण उत्सुक आहोत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. नमस्कार. आराधना ध्यान समूहातील सर्व माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ साधक आणि माझ्या इतर बंधू भगिनींना माझे त्रिवार वंदन. आणि सर्वप्रथम मला या समूहामध्ये बोलायची संधी दिली त्याबद्दल आराधना ध्यान समूहाचे मनपूर्वक आभार. आजचा माझा विषय आहे श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक, जे सर्वांना परिचितच आहेत. परंतु त्या संपूर्ण 205 श्लोकांवर लोणावळ्याच्या मनशक्ती केंद्राचे पूज्य स्वामी विज्ञानानंद यांनी समर्थांच्या या श्लोकांमधून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, काय सूचित करायचं आहे, ते मोजक्या शब्दात अध्यात्म, विज्ञान आणि मानसशास्त्राच्या आधारे उलगडून दाखवलं आहे. मन म्हणजे संसार आणि संसार म्हणजे जगत. मनाचे श्लोक गोड, सरळ, साधे, सोपे, आपल्याला आकर्षित करणारे आहेत. धर्माचा ऱ्हास होऊन अधर्म वाढतो तेव्हा भगवंत अवतार घेऊन धर्म संस्थापनेचे कार्य करतात. हे कार्य बरेचदा संतांकडून होत असते. गेल्या 25-30 वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञान यामुळे जगात जबरदस्त बदल झालेत. पैशांचं महत्व अतोनात वाढलंय आणि ते मिळवण्यासाठी माणसे दंग होऊन राहिली आहेत. समाज ऋणम कृत्वा घृतम पिबेत या चार्वाक विचारसरणीनुसार भोगवादी होत चाललाय. संध्याकाळच्या वेळी रामरक्षा, मनाचे श्लोक यांच्याऐवजी घराघरातून टीव्हीचे आवाज ऐकू येऊ लागले. अशा वेळी समाज प्रबोधनासाठी ही संत मंडळी ग्रंथ निर्मिती करत असतात, अभंग लिहित असतात, गाथा लिहित असतात. पण काय होतं, कठीण प्रसंग ग्रंथ वाचायला लोकांना वेळ नसतो. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी आपल्या ओघवत्या भाषेत हे मनाचे साधे सरळ श्लोक लिहिले आहेत. जगद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म शके 1530 मध्ये जामगावी चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे रामजन्माच्या सुमुहूर्तावर झाला. त्या काळात सर्वत्र मुसलमानी अंमल होता. लोक मुसलमानी अत्याचारांनी अगदी गांजून गेले होते. स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसले होते. आत्मचेतना आणि हताश मन, आपण काही करू शकू हा विश्वासच ते गमावून बसले होते. अशा वेळी समाज मन तेजस्वी, बलशाली आणि कार्यतत्पर व्हावे यासाठी समर्थ रामदास स्वामींनी सर्वसामान्य माणसांचा असामान्य प्रतिनिधी, की जो नराचा सुद्धा नारायण होऊ शकतो, अशा व्यक्तीला नेतेपद दिले. आणि समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे हा विश्वास सर्व समाज मनात निर्माण करण्याचे महत् कार्य केले. आणि आपल्या मनाच्या श्लोकांद्वारे त्यांनी सर्वांना आधार दिलेला आहे. भुजंग प्रयात या वृत्तामध्ये हे श्लोक त्यांनी लिहिलेले आहेत. आता ह्या श्लोकांवरती मनशक्ती केंद्राचे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद यांनी त्यांच्या मताप्रमाणे जे काही सांगितलं आहे ते त्यांच्या मनशक्ती केंद्राचं जे पुस्तक आहे त्यातून मी सांगणार आहे. पहिल्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात, मनाच्या सुखाचे ते महाद्वार आहे. पहिला श्लोक जो आहे तो मनाच्या सुखाचं महाद्वार आहे. पहिला श्लोक, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा,
नमो शारदा मूळ चत्वार वाचा कमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी विज्ञानानंद म्हणतात, नेवर माइंड, इफ माइंड इज नॉट मॅटर आणि डज नॉट मॅटर, इफ माइंड इज मॅटर, अशा उलट सुलट कोट्या इंग्रजी भाषेमध्ये मनावर केलेल्या आहेत. म्हणजे काय म्हणतात, नेवर माइंड. स्वामी विज्ञानानंदांच्या मते काही हरकत नाही, तुम्ही जे काही कार्य करता ते. मग इफ माइंड इज नॉट मॅटर म्हणजे सर्वच कर्म काही तुमच्या मनाप्रमाणे करत नसाल, पण तुम्हाला ती करावी लागतात. आणि परत काय म्हणतात ते, डज नॉट मॅटर म्हणजे काही हरकत नाही. डज नॉट मॅटर इफ माइंड इज मॅटर. तर त्या गोष्टीचा तुम्ही विचारच करू नका, कारण ती कर्म करण्यासाठी तुमचे मनच कारणीभूत होणार आहे. अशा प्रकारच्या उलटसुलट कोट्या इंग्रजीमध्ये मनावर केल्या आहेत. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मनाचा विचार हा वेदांपासून केलेला आहे. मनाचे श्लोक हे मनाबद्दल सूक्ष्म विचार करणारे एक अभिमानाचे स्थळ आहे. सूक्ष्म आणि भव्य अशा इंद्रियांचा मनावर परिणाम सांगणारे आणि मनाचा इंद्रियांवर परिणाम सांगणारे असे हे श्लोक आहेत. भव्यता अशी की मनाचे श्लोक 205 आहेत, पण सूक्ष्मता अशी की मनाचे सूक्ष्म रूप पहिल्या श्लोकात सांगून संपलं. ओंकाराने उपनिषद सुरू झालं असं म्हणतात. जाणत्याच्या लेखी ते तेथे संपलंही आहे. विनोबाजी भावे स्थितप्रज्ञ दर्शन पान 5 वर म्हणतात, पातंजलाच्या 195 सूत्रांपैकी पहिल्या 3 सूत्रातच सर्व शास्त्र संपून गेलाय. मग त्याच सूक्ष्मतेने मनाचे श्लोक पहिल्या श्लोकात संपले. त्यात त्यांनी काय सांगितले ते पहा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. गुण हे निर्गुण झाले. निर्गुण झाल्यामुळे काय झालं, मन हे आत्मरूप शुद्ध झालं, म्हणजे आरंभाचा शेवटच झाला. ज्ञानाची शारदेची उपासना हेच सांगेल. राममार्ग हीच गोष्ट सिद्ध करेल. मनाच्या श्लोकाच्या विस्ताराने अभ्यास ही एक आनंददायक आणि संस्कारमय गोष्ट आहे. त्याच्या पहिल्या श्लोकाचा हा साक्षात्कार सूक्ष्म आणि गोड आहे. मनाचा विकल्प बाजूला ठेवून आनंद मिळवा, म्हणजे शांती मिळेल आणि रामदर्शनाचा दरवाजा उघडेल. राम हरीचे रहस्य सुद्धा पाहण्याजोगे आहे. राम आणि हरीचे म्हणजे काही ठिकाणी त्यांनी हरी असा शब्द वापरलाय आणि काही ठिकाणी राम. आणि म्हणून ते आता आपण सर्वसाधारणपणे मनाच्या श्लोकाचा अर्थ कसा घेतो, तर गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, म्हणजे कोणत्याही ग्रंथाच्या आरंभी आपण मंगलाचरण म्हणतो किंवा आध्यात्मिक ग्रंथाचा प्रारंभ मंगलाचरणाने करण्याची प्रथा रूढ आहे. देवदेवतांचा आशीर्वाद मागितलाय. समर्थ म्हणतात, थोर देवालय मुळीचे ईश्वरू जगदीश्वरू, यापुढे 3 देवालये ब्रह्मा विष्णू महेश्वरू. अशा त्रिगुणाच्या सत्ताधीशाला समर्थांनी प्रथम वंदन केलंय. या श्लोकामध्ये गणाधीश म्हणजे गणपती, गणांचा जो अधिपती, जे शिवगण आहेत सगळे त्यांचा. आणि विज्ञानानंद स्वामींच्या मते गणाधीश म्हणजे पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि त्यांच्याकडून करवून घेतलेली जी काम, त्यांचा जो ईश तो गणाधीश. तर या श्लोकामध्ये गणपती आणि देवी शारदा ही चारी वाणींची मूळ कारणावस्था आणि गणेशाची शक्ती स्वरूपिणी यांना वंदन करून आपल्याला काय सांगायचं आहे ते समर्थांनी गमू पंथ आनंत या राघवाचा, म्हणजे ह्या राघवाचा हा पंथ, हा मार्ग आपण त्या मार्गाने जाऊया असं सांगितलंय, असं स्पष्ट शब्दात सांगितलंय. सर्व सिद्धींचे फळ देणारा, अज्ञानाचं आवरण दूर सारून भ्रमनिरास करणारा, मूर्तिमंत ज्ञान असा हा ओंकार रूप गणेश म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव होय. हा कसा आहे,
तर गुणातीत असून गुणवंत कसा? जो सर्व गुणांचा ईश तो निर्गुणाचा मुळारंभ कसा? हे कसं काय? असा अनेकांना प्रश्न पडतो. संत सांगतात ब्रह्मचैतन्याकडे जायचंय. ब्रह्मचैतन्य अनंत आहे, एकमेवाद्वितीय आहे. त्या अनंताकडे कसं जायचं हे पुढच्या 2 ओळीत त्यांनी स्पष्ट केलंय. वाणीची देवा नमो शारदा मूळ चत्वार वाचा. म्हणजे वाणीची देवता जी शारदा ही शक्तिरूप आहे, ती ज्ञानसंपन्न आहे. तिच्या शब्दजंजाळात साधक जन सापडले तर ते परमात्म्याला अंतरतात. त्यांचं परमधाम त्यांना गवसत नाही. तिच्या शब्दजालात गुंतू नये म्हणून श्री समर्थ शारदेला वंदन करून जणू मनोमन प्रार्थना करीत आहेत की हे देवी शारदे, तुझ्या शब्दरूपाच्या मोहात मला पाडू नकोस. कारण अनंत राघवाच्या पंथापर्यंत पोहोचण्यासाठी मला तुझं सहाय्य हवंय आणि त्यासाठी मी तुला नमन करतोय. रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी स्वानुभवाने ठामपणे सांगतात की मी माझे या ममता गुणाने मी त्या परमात्म्याला विसरलो म्हणून फार काळ मला दुःख भोगावे लागले. पण पूर्व पुण्याईने जो सुखसागर अचानक भेटला आणि भवसागर पार आटूनच गेला. सगुण रामाची उपासना केली आणि निर्गुण आत्मारामाशी एकरूप झालो. ज्या मार्गाने जात जात आपण स्वरूपबोधाचा आनंद अनुभवला तो सर्वांनीच तुम्हा आम्हाला अनुभवता यावा यासाठी समर्थ म्हणत आहेत की मी त्या अनंत राघवाच्या पर्यंत येऊन तुम्हाला घेऊन जातो. चला तर मग गमू पंथ अनंत या राघवाचा. दुसऱ्या श्लोकामध्ये विज्ञानानंद स्वामी काय म्हणतात? भक्ती हवीच कशात? दुसरा श्लोक कसा आहे? मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आता तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे म्हणजे हरी हे नाव कृष्णाला वापरतात, विष्णूला वापरतात. मग श्री रामदास स्वामी पहिल्या श्लोकाचा अखेरचा राघवाचा पंथ दुसऱ्या श्लोकात श्रीहरीपर्यंत कसा मिळवतात? रामाचा पंथ घेता घेता हा हरी अचानक कुठून आला? राम आणि हरी एकच स्वरूपाचे आहेत असे स्वामी रामदासांना म्हणायचं असेल तर मग रामाचंच नाव त्यांनी कायम का ठेवलं नाही? तर विज्ञानानंद असं पुढे म्हणतात की उत्तर एवढंच आहे की तसे ते पुढे ठेवलंय, पण आरंभाला अनेकत्वातील एकता सर्वांच्या मनावर ठामपणे ठसवणं आवश्यक होतं आणि म्हणून ते काम इथे केलंय. दुसऱ्या श्लोकात सुरुवातीलाच भक्ती मार्गाचा उपदेश कशासाठी केलाय? आपण गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक हे सगळे भक्ती मार्गाचे आहेत असं म्हणतो. तितकेच ते ज्ञानमार्गाचेही आहेत. भक्ती तर एका श्लोकात, एका ओळीत, एका शब्दात संपते. समजावून सांगणं आणि त्यातून अनुभव निर्माण करणं हे ज्ञानाचं काम आहे. मग त्याच्या सुरुवातीला भक्तीचा डंका कशासाठी? मना सज्जना भक्ती पंथेची जावे असा हा भक्तीचा डंका कशासाठी असं विज्ञानानंद विचारतात. तर ते आणि स्वतःच त्याचं उत्तर देत आहेत. ते काय म्हणतात? हे ज्ञानाचं काम आहे. मग त्याच्या सुरुवातीला भक्तीचा डंका कशासाठी? तर अखेर कोणत्याही ज्ञानासाठी भक्तीची काही आवश्यकता असते. एखादा विद्यार्थी सुरुवातीलाच त्याला सांगितलं तू अ काढ, तर हा अ सारखाच का काढायचा आणि ड सारखा का काढायचा नाही असं जर विचारू लागला तर शिक्षकांना शिकवता येणार नाही. म्हणून काही गृहीत कृत्ये, काही भक्ती सुरुवातीलाच आवश्यक आहे. म्हणजे समोरच्याची मनोधारणा निर्माण करण्यासाठी हा असा भक्ती हवीच आहे. इतके सांगितल्यावर श्री रामदास मनाला आळवण्यासाठी, मनाच्या अभ्यासासाठी, मनाला वळवण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी सर्वप्रथम अट सांगतात ती सत्कृत्याची, जनसेवेची आणि जनरंजनाची. मग याच्यासाठी त्याने कोणाला निवडलं? तर रामाने जन्मभर असे जनरंजन केले की लहानपणी राजविलास सोडून
विश्वामित्रांच्या यज्ञ रक्षणासाठी तो रानात गेला. आयुष्याच्या अखेरीला जनापवादासाठी सीता सहवासाच्या सुखाचा त्याने यज्ञ पेटवला. त्यानंतर उत्तरकांड सर्ग 97 श्लोक 4 त्यामध्ये सीतेच्या पातिव्रत्याची ग्वाही अग्निदेवाने दिली होती. म्हणजे लंकेतून जेव्हा रावणाचा मृत्यू झाला आणि सीतेला राम घेऊन येत होते, तेव्हा श्रीराम म्हणाले की तू अग्निदिव्य कर, तरच मी तू पवित्र आहेस असे समजेन, कारण लोकांची त्याच्यावर खात्री बसली पाहिजे, विश्वास बसला पाहिजे. तेव्हा प्रथम पातिव्रत्याची ग्वाही अग्निदेवाने दिलीच होती. पण पुढे सीता पवित्र आहे हे अग्नीचे म्हणणे राम नाकारत नाही. पण दुसऱ्या सीता त्यागानंतर लोकापवादासाठी राम सीता स्वीकार दूर ठेवतो. म्हणजे जेव्हा तो परीट सांगतो की कोणी बघितलं लंकेमध्ये सीतामाईंनी अग्निदिव्य केलं, ते आम्हाला त्याच्यावर काही विश्वास नाही. एवढे दिवस ती रावणाच्या बंदिवासात होती, तर ते पवित्र कशावरून आहे? तेव्हा आणि त्यावेळेला सीतेला दिवस गेलेले असतात, तेव्हा तिला डोहाळे लागलेले असतात की वनामधून फिरावं व वनाचं सृष्टी सौंदर्य पाहावं. आणि म्हणून मग श्रीराम तिला लक्ष्मणाला सांगतात की सीतेला घेऊन तू वनामध्ये जा आणि तिला तिथे सोडून ये. तिचा अशा तऱ्हेने तो सीतेचा श्रीराम त्याग करतात. तर राम असो किंवा कृष्ण, त्यांचं जीवन लोककल्याण प्रधान होतं. म्हणजे प्रजेची रंजकता सांभाळण्यासाठी रामाने स्वतःच्या सुखाचा, संसार सुखाचा, प्रपंचातून मिळणाऱ्या सुखाचा त्याग केला इथे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणून राम असो किंवा कृष्ण सुद्धा कसा झाला, 12व्या वर्षी 10व्या वर्षी तो गेला कंसाला मारायला, आणि त्यावेळेला त्याने गोकुळ सोडलं, तर तो पुन्हा काही गोकुळात परतला नाही. त्याला नंदबाबाची आठवण आली की नाही, त्याला यशोदेची आठवण आली. म्हणजे लहानपणापासून आधी जन्म झाला कारागृहात, आणि मग कारागृहातून तो गेला गोकुळात. तिकडे तो लहानपणी त्याचं बालपण सगळं तिकडे गेलं आणि तो वाढला. परंतु राम असो किंवा कृष्ण, त्यांचं जीवन हे लोककल्याण प्रधानच होतं. म्हणून या दुसऱ्या श्लोकातील हरीशी एकरूप होऊन तिसऱ्या श्लोकामध्ये ते पुन्हा मनाच्या श्लोकाचा आदर्श म्हणून रामालाच प्रकट केलंय. तर दुसऱ्या एक प्रतिभा सप्रे म्हणून आहेत, त्यांच्या पुस्तकातून ह्याच्याप्रमाणे अर्थाप्रमाणे मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मुळात मन हे सज्जनच आहे. सत्यस्वरूप परमात्मा तेथून ते आलाय. गीतेमध्ये सुद्धा भगवान काय म्हणतात की इंद्रियाणाम मनश्चास्मी, म्हणजे इंद्रियांमध्ये मन मी आहे. मग ते दुर्जन कसं असेल? भगवंताचं मन आहे ना ते, मग ते दुर्जन कसं असणार? म्हणून समर्थ मनाला सज्जन म्हणतात. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. श्री समर्थ मंगलाचरणात अनंत राघवाचा पंथ आक्रमूया असं आवाहन करतायत. आणि या श्लोकात भक्तीच्या मार्गाने जायला सांगतायत. दासबोधात सुरुवातीलाच भक्तीचेन योगे देव निश्चये पावती मानव असं सांगतात. मग आपल्या मनात असा विचार येतो की भगवद्गीतेत भगवंत म्हणतात मला ज्ञानी भक्त आवडतो. म्हणजे जिज्ञासू, आर्त अर्थार्थी आणि शेवटी ज्ञानीच भक्त आवडतो. पण मग इथे तर समर्थ म्हणतात की भक्ती पंथाने गेलो तर आपल्याला परमेश्वर भेटेल. मग हे कसं भेटायचं? तर आधी भक्ती करायची. समर्थांचा भक्तिपंथ कर्म व ज्ञान असा मिळूनच आहे. भक्तीचा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे, कारण भगवंतावर भक्ती केली की आपोआप त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न होतं. आणि या भक्तिप्रेमाचा झरा अंतरंगात एकदा निर्माण झाला की सतत वृद्धिंगत होत जातो. आणि असं प्रेम वृद्धिंगत होता होता त्यातूनच श्रद्धा निर्माण होते आणि परमेश्वरावर विश्वास बसतो. पुढच्या चरणात ते काय म्हणतात, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. तर मग हा श्रीहरी कोण? तर श्रीहरी म्हणजे आत्माराम.
सच्चिदानंद प्रभू, त्यालाच राम, कृष्ण, शिव, दत्त अशा अनेक नावाने ओळखलं जातं. चित्त हे स्वरूपात लीन झालं की एकच एक आत्मतत्व अनुभवायला येतं. अनंत रूपे अनंत वेशे देखिला त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण बाणली कैसी, असं ज्ञानेश्वर म्हणतात. तर आपल्याला नरहरी सोनारांची कथा माहीतच असेल. नरहरी सोनारां होते शैवपंथी, म्हणजे ते भगवान शंकरालाच पूजायचे. त्यांच्याकडे सगळं अंगण सारवताना ते असं उभ्या ह्याच्याने सारवायचं. ते वैष्णवांना अजिबात मानत नव्हते. एकदा एका सावकाराने पांडुरंगाला नवस केला की मला मुलगा झाला तर मी तुला सोन्याचा करदोटा देईन, वाहीन. आणि मग त्यांनी तिथे त्याप्रमाणे त्याला मुलगा वगैरे झाला. नवस फेडायला तो सावकार आला. त्यांनी तिथे चौकशी केली की इथे सोन्याचा करदोटा कोण बनवून देईल. तर बऱ्याच लोकांनी सांगितलं की इथे नरहरी नावाचा एक सोनार आहे, त्याच्याकडे तुम्ही जा. त्यांनी सांगितलं, नरहरी सोनाराकडे गेले. नरहरी सोनाराने सांगितलं की मला तुमच्या पांडुरंगाच्या कमरेचं माप आणून द्या, मी काही त्या मंदिरात येणार नाही, कारण मी शिवभक्त आहे. आणि मग अशा वेळेला त्यांनी ते माप आणून दिलं, दोऱ्याने घेतलेलं असं. त्याने करदोटा बनवला, पण तो चार बोट कमी पडला. परत तो वाढवून दिला, तो सैल झाला. असं 2-3 वेळा झाल्यावर तो सावकार वैतागला. तो म्हणाला, तुम्ही स्वतः चला आणि तुम्ही माप घ्या. तो म्हणाला, मी येणार नाही, मी डोळे बांधून येईल आलो तर. आता सावकार म्हणाला ठीक आहे. आणि मग नरहरी सोनारांच्या डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी बांधली आणि ते आतमध्ये गेले. नरहरी सोनारांनी पांडुरंगाच्या म्हणजे तिथे माप घेण्यासाठी त्याला चाचपायला लागले ते, तर त्यांना शिवपिंडीसारखा आकार आहे असं भासायला लागलं. सावकाराने त्यांचा हात पांडुरंगाच्या कमरेपर्यंत नेला. तिथे त्याला महादेवाचा चेहरा दिसला, शंकर भगवान दिसले अंतःचक्षूमध्ये. त्यांनी काय केलं, डोळ्याची पट्टी सोडली आणि बघितलं तर समोर पांडुरंग. पुन्हा पट्टी बांधली डोळ्याला. मी पांडुरंगाचं मुख पाहणार नाही, माझा देव भगवान शंकर आहे. असं करता करता 2-3 वेळा असं झाल्यावर त्याला साक्षात्कार झाला की आपण जे बनतो राम, कृष्ण, आपण वेगवेगळे देव, ज्याला जो देव आवडतो त्याला तो भजतो. आणि म्हणून शेवटी काय होतं, एकदा तुमचं चित्त त्या स्वरूपात लीन झालं की तुम्हाला ते आत्मतत्व अनुभवायला येतं. जसं नरहरी सोनाराला आत्मतत्व अनुभवायला आलं आणि मग त्याने व्यवस्थित पांडुरंगाच्या कमरेचं माप घेतलं आणि तो सोन्याचा करदोटा बनवून दिला. असे हे भक्तीच्या मार्गाने जाता जाता जीव सच्चिदानंद श्रीहरीशी तादात्म्य पावतो. जीव शिवरूप होतो. जीव मुळातच शिवरूप आहे, पण मूळच्या स्वरूपाचा त्याला विसर पडला इतकंच. भक्तीने एकदा विस्मरणाचा पडदा दूर केला की आपल्या मूळच्या परमात्मा स्वरूपाला तो प्राप्त होतो. हे विस्मरणाचे पटल बाजूला सारण्यासाठी समर्थ काय उपाय सांगतात, तर जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. निंद्य म्हणजे जे वाईट आहे, नीच आहे, ते जे कर्म सगळं तुम्ही सोडून द्या आणि जे समाज मनाला भावेल, समाज मनाच्या उपयोगी पडेल असं कर्म तुम्ही भावे करावे, म्हणजे मनापासून, आत्म्यापासून करा. आता हे जन म्हणजे सज्जन. आता इथे इतरांचा विचार संभवतच नाही. सज्जनांव्यतिरिक्त लोकांची मते विपरीत असू शकतात. साधकाच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग नाही. म्हणून संत सज्जनांच्या मते जे निंद्य ते टाकायचे आणि जे वंद्य वाटलं असेल त्याचा स्वीकार करायचा. एक क्षण जरी संतांची संगत मिळाली तरी कोटी अपराध नष्ट होतात असं सांगितलं जातं. आणि म्हणून त्यांच्या संगतीत राहायचं, त्यांना वंद्य करायचं, त्यांना वंदन करायचं आणि निंद्य वाटेल ते टाकायचं, म्हणजे साधकाला श्रीहरीची भेट अनायसेच होईल आणि तोही हरिरूप होईल. याच्यासाठी एक छोटासा दृष्टांत देते. एक साधू महाराज होता. तो असा फिरत फिरत चालला होता, तर त्याला एक कुंभार मडकी घडवताना दिसला. साधूला वाटलं बघूया तरी, म्हणून साधू म्हणाला,
कुंभाराकडे गेला. कुंभाराने विचारलं, महाराज आपल्याला मडकं हवंय का? तर म्हणे हा विचार करतोय घेऊ की नको. तेवढ्यात त्यांचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या एका मडक्याकडे गेलं. साधूने विचारलं की अरे ते कोपऱ्यात का मडकं ठेवलंयस? कुंभार म्हणाला हो ते फुटकं आहे म्हणून ते बाजूला ठेवलंय. काय करायचा त्याचा उपयोग? मी तुम्हाला चांगलं मडकं देतो. आणि दुसरी मडकी त्याने त्याच्यावर अशा थापा मारून वगैरे सांगितलं, हे चांगलं भाजलेलं मडकं आहे, हे तुम्ही घ्या. पण साधू महाराज म्हणाले नको, मला ते फुटकंच मडकं दे. ते देणार असलास तर ठीक, नाही तर मी चाललो. कुंभार म्हणाला ठीक आहे, हवं तर घेऊन जा, असंच घेऊन जा. आणि साधू महाराजांनी ते मडकं घरी आणलं, स्वच्छ धुतलं आणि त्यांच्या घरी जी शिवपिंडी होती त्याच्यावरती त्यांनी ते त्याच्यातलं पाणी त्या भोकातून खाली पडेल अशा तऱ्हेने बांधलं. आणि अशा तऱ्हेने बांधल्यानंतर तिथे जे भाविक यायचे ते शिवपिंडीला जेव्हा हात लावून नमस्कार करायचे तेव्हा त्या मडक्याला देखील ते नमस्कार करून आपले म्हणजे श्रद्धा प्रकट करायचे. म्हणजे थोडक्यात काय तर मातीच्या मडक्याला सुद्धा साधूंच्या संगतीमुळे देवत्व प्राप्त झालंय. तर तुम्ही आम्ही काय हो, आपल्याला नाही का साधूंच्या संगतीत संतांच्या संगतीत राहिलो तर आपलंही जीवन चांगलं प्रकाशमय होणार. आणि म्हणून जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे असं ते दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात. आता ही कशी भक्ती करायची तर तिसऱ्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. तर रामाचं मोठेपण कुठं आहे असं विज्ञानानंद स्वामी विचारत आहे. विज्ञानानंद काय म्हणतात, राम हा एक आदर्श पुरुष होता. कुठे जन्म? उत्तर प्रदेशात, उत्तर टोकाला, अयोध्येमध्ये. आजूबाजूचा प्रदेश आपल्या पराक्रमाने लहानपणीच त्याने निर्भय केला. मग वडिलांची आज्ञा पाळण्याच्या निमित्ताने दक्षिणेकडल्या वनात तो आला. रामासारखा शूर पुरुष त्या वनात ठाण मांडून बसला. त्या ठिकाणी तो बसला की आपोआपच तो प्रदेश अधिक निर्भय होईल आणि मनुष्य वस्तीला योग्य होईल. पण एवढ्या गतीने सगळ्या हिंदुस्थानचा उद्धार कसा होणार? मग सीतेला पळवून नेण्याची घटना घडली. ज्याने ती पळवली तो नेमका कुठला? तर हिंदुस्थानच्या दक्षिण टोकाचा राजा रावण. त्याच्या पराभवासाठी रामाचे आंदोलन सुरू झाले. नर आणि वानरांच्या संघटना बांधल्या गेल्या, तेजाने त्या तापवल्या गेल्या. अन्यायाचा संताप बलदंड बळ साधतो. त्या बळाने बलभीमाची उड्डाणे झाली. नल आणि नील अशा कल्पक इंजिनियर्सनी पूल बांधले आणि म्हणून रामाचा पराक्रम समुद्रपार गेला. आता संकटाचं निमित्त करून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत रामाने सारा भारत उठवला, सगळा पिंजून काढला. आपल्यावर व्यक्तिशः आलेल्या संकटाचे निमित्त करून सगळा समाज त्याने शूर बनवला. सत्य, शौर्य, संघटना, चातुर्य, सेनापतित्व आणि मनाच्या निश्चयाचे आदर्श प्रतीक या नात्याने राम प्रातस्मरणीय झाला. तीच प्रातस्मरणीयता मनाच्या तिसऱ्या श्लोकात आहे. तिथे काय म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा. तिकडे सांगितलंय की सकाळीच रामाचं नाव घ्या, पण नंतर दिवसभर सुद्धा पुढे वैखरी राम आधी वदावा. पुढे वैखरी म्हणजे पुढे म्हणजे कधी? दिवस सुरू झाल्यावर सुद्धा. वैखरी म्हणजे वाणी. वाणीचे 4 प्रकार आहेत, परा, पश्यंती, वैखरी आणि असे 4 प्रकार आहेत. आणि त्या वाणीचे वैखरी म्हणजे वाणीने तुम्ही त्या रामाचं नाव घ्या. इथे पुढे काय ते म्हणतात, बायको गेल्यामुळे सामान्य माणसाप्रमाणे रामही वेडापिसा झालेला दाखवलाय. पण वेडापिसा झालेला दाखवलाय तरी या भगवद्गीतेच्या 63व्या श्लोकातला काम, क्रोध आणि वेडापिसा, बुद्धिनाश त्याच्या चरित्रातही दिसतो.
पुढे युद्धकांडामध्ये रामाने रावणाचा अहंकार नाश हाच सीताहरणानंतरच्या घटनांचा मुख्य हेतू सांगितलाय. सीता ही लोकोपवादाच्या निमित्ताने का होईना शुद्ध झाल्यावरच पत्करली आहे. सारांश, रामासारखा उच्च आदर्श नसेल तेव्हा काम, क्रोध, बुद्धिनाश या गीतेच्या श्लोकातील अधपाताच्या पायऱ्या सामान्य माणसाचा नाश घडवून आणतील. उलट रामाच्या जीवनात वरवर दिसणारा काम, क्रोध रामाला मर्यादा पुरुषोत्तम या पदवीपर्यंत पोहोचवतो. याचं कारण काय? तर रामाचे मन सदाचार संपन्न आहे. त्याचा हेतू लोककल्याणाचा आहे. म्हणून या तिसऱ्या श्लोकात रामस्मरणाचे पावित्र्य म्हणजे सदाचार प्रतीकाचे सतत स्मरण असा मानसवैज्ञानिक अर्थ स्वामी विज्ञानानंदाने काढलाय. काय काढलाय? सदाचार प्रतीकाचे सतत स्मरण असा अर्थ काढलाय. आणि त्यातून चौथ्या ओळीतील यश आणि धन्यता अपरिहार्य आहे असे सांगितलंय. म्हणजे जर का तुम्ही सदाचार हा थोर सांडू येतो, सदाचार जर का तुम्ही सोडला नाही तर तुम्ही नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल आणि तुम्ही धन्य व्हाल. आणि आपण आता इथे पुढे प्रभाते मनी राम चिंतित जावा. रामाचं नावच का घ्यायचं? नामानेच का जायचंय? का? तर नाम घ्यायला नाही लागत पैसा अडका, नाही लागत जागा, अगदी फुकट मिळणार आहे. पुन्हा भवाचं म्हणजे संसाराचं निर्मूलन करणारं ते आहे. इतकंच नव्हे तर समर्थांनी व्यक्त केलेला हाच भाव अनेक संतांनी देखील व्यक्त केलाय. संत कबीर काय म्हणतात? खर्चत नाही गठरी, भजोरे भैया राम गोविंद हरी. तर मीराबाई काय सांगते? नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला नाम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. हा श्याम विकत कसा घेतला? तर जन्मभरीच्या श्वासाई तुके, जन्मभरीच्या श्वासाई तुके, मोजियले हरिनाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. तर समर्थ काय म्हणतात? चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जडमुड पहिलं पार, पावती नामे. म्हणून नाम घ्यायला काही जात पात स्थळ वेळ काहीच बंधन नसतं. येता जाता उठता बसता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता ते नाम तुम्ही घ्या. कारण हा श्लोक जरी सगळ्यांना माहीत असला तरी आपण सामान्य लोक तिकडे वळत नाही. कारण का? काय सारखं सारखं देवाचं नाव घ्यायचं, लोक काय म्हणतील, हे लोकांना घाबरून आपण नाव घेत नाही. अरे लोकांचं बघतील ना, तुला तुझं आयुष्य संपन्न करायचं तर तू नाव घे ना. काय हरकत आहे नाम घ्यायला? सहजच मनात विचार येतो की असं का व्हावं. तर संत स्वानुभवाने एवढी नामाची थोरवी सांगत असतानाही सामान्य जीव ते नाम का घेत नाही? कारण जिभेला ते अवघड वाटतं, तिच्यावर ते अजिबात ठरत नाही. असं का होतं? तर संत नामदेव सांगतात, नामा म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्वजन्मीची पुण्याई जर असेल तरच नाम मुखात येईल, नाहीतर येणार नाही. जन्मजन्मी असेल पुण्य सामग्री, तरीच जिव्हाग्री नाम वसे, असं सर्व संतांनी आवर्जून सांगितलंय. उदाहरणार्थ दुर्योधनच घ्या. दुर्योधनाला काही माहित नव्हतं की गोपाळ कृष्ण हा परमेश्वरी ईश्वरी अवतार आहे म्हणून, किंवा त्याचे इतके चमत्कार पाहिल्यावरही त्याला लक्षात आलं नाही का? शिशुपालाचा वध केला वगैरे. पण तो म्हणायचा हा गवळ्याचा पोर आहे, हा काय भगवंत आहे का? मी कशाला त्याचं नाव घेऊ? आणि म्हणून जर का तुमच्या मनातच नसेल, तुमची पूर्व पुण्याईच नसेल, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी खोड दिसते. आणि म्हणून समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणात काय म्हणतात? प्रभाते मनी राम चिंतित जावा. आता सकाळीच कशाला सांगतात म्हणायला? तर पुढे म्हणतात ते पुढे वैखरी राम आधी वदावा. दिवसभर पण तुम्ही म्हणा, पण आपल्याला नाम घ्यायला सांगतातच. पण केव्हा? तर पहाटेच्या वेळी.
कारण नाम घेण्याआधी त्याचे चिंतन करावं असं त्यांचं सांगणं आहे. मग पहाटेच्या वेळेसच का? तर निद्रा संपवून आपल्यावर जाग येते तेव्हा आपल्या इंद्रिय वृत्ती प्रसन्न असतात, बाहेरही थोडं शांत असतं, त्यामुळे मन एकाग्र व्हायला आपल्याला मदत होते. म्हणून समर्थ पहाटेची वेळ सांगतात. तसेच आपले जीवनही बालपणापासून सुरू होते, म्हणजे आपल्या जीवनाची ती प्रभातच होय. म्हणजे बालपणापासूनच नाम घ्यावं असं समर्थ सुचवतात. समर्थाने आपल्याला रामाचं नाव घ्यायला सांगितलंय. का? तर हा राम म्हणजे दाशरथी राम. रामाचं हे सगुण रूप समर्थाने याच रामाचा आदर्श ठेवला होता. रघुनाथाचा गुण घ्यावा असं ते म्हणतात. हा राम चिंतित जावा असं सांगताना रामाचा गुण, रामाचा पराक्रम, रामाचं रूप, योग्य निर्णय, कोणत्याही स्थितीत त्याचं मन विचलित होत नाही हे गुण आठवत त्याचं रूप डोळे मिटून पाहायचंय. आता तुम्ही म्हणाल डोळे मिटले तर रूप कसं दिसणार? पण डोळे मिटून पाहायचं म्हणजे आपल्या अंतःचक्षुने आतल्या डोळ्याने पाहायचं. आता रामाच्या रूपावर चित्त एकाग्र झालं की मुखाने रामनाम घ्यायचंय. आता रामाचंच नाम का हो? तर ते म्हणायला सोपं आहे. तुम्ही नाम घ्यायला लागा, तो रामच तुमच्याकडून करवून घेईल. म्हणजे अजपाजप जो म्हणतात तो आपसुकच तुमच्या हृदयातून निघेल आणि आपणहूनच तुमच्या तोंडामध्ये ते नाम बसेल. म्हणून बहु चांगले नाम या राघवाचे, चांगले नाम गोमटे रूप, निवती डोळे हरती ताप. रामाचे गुण आठवले, मन एकाग्र करून नाम घ्यायला सुरुवात केली की हळूहळू नामाच्या अभ्यासाने सात्विक संस्कार उत्पन्न होतात आणि चित्तशुद्धी होते. आपल्यातले दुर्गुण कमी व्हायला सुरुवात होते आणि वागणूक सदाचाराची करू लागते. सदाचार म्हणजे शुद्ध आचरण. शुद्ध आचरण म्हणजे काय? तर चांगला विचार, विचाराप्रमाणे उच्चार आणि उच्चाराप्रमाणे आचार. आचरण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणून समर्थ सांगतात, सदाचार हा थोर सांडू न येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. म्हणजे हा सदाचार जर का सोडला नाही, तो तुमच्या अंगी बांधला तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात आणि तो लोकांमध्ये पूजनीय ठरतो, वंदनीय ठरतो आणि तो मानवी धन्य होतो. म्हणजे संपूर्ण मानवांमध्ये, समाजामध्ये तो धन्य धन्य होतो, त्याचं जीवन कृतार्थ होतं. आता चौथ्या श्लोकामध्ये समर्थ काय म्हणतात आहेत? इथे विज्ञानानंद स्वामी काय म्हणतात चौथ्या श्लोकामध्ये? त्यांनी आंबा आणि आत्मा याची उपमा दिली आहे बरं का. ते म्हणतात, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. तर दुसऱ्या ओळीत त्यांनी बुद्धीचा उल्लेख केलाय, पाप बुद्धी नको रे. आणि तिसऱ्या ओळीत नीतीचा म्हणजे मनशुद्धीचा उल्लेख आहे. चौथ्या ओळीत आत्म्याचा उल्लेख अंतरी या शब्दाने आहे आणि परमात्म्याचा उल्लेख शाश्वत शब्द या अर्थाने आहे. एका शेतकऱ्याच्या घरी एक साधू उतरला. शेतकऱ्याला बुद्धी, मन, आत्मा, परमात्मा याबद्दलही उत्सुकता होती आणि त्याचा घोटाळाही व्हायचा, कारण त्याला हे काय कठीण शब्द समजायचे नाही. तर साधूने त्याला काय शांतपणे समजावून सांगितले, हे बघ, तुझा मुलगा तापाने आजारी आहे आणि त्याने सकाळी आंबा खाण्यासाठी हट्ट धरला होता. तो हट्ट म्हणजे काय झालं तर वासना, बुद्धी. ती बुद्धी कशी? तर आंबा मिळत नाही म्हणून त्याने भोकाट पसरलं. ते त्या मुलाच्या मनाने पसरलं. म्हणजे तो मुलगा, त्याला वाटलं आपण रडलो की आपल्याला आपला बाबा आंबा खायला देईल. पण तू त्याला म्हणालास की तापात आंबा खाऊ नये. तुझ्या पोटामध्ये तिळतिळ तुटत होतं, घरात एवढे आंबे पडलेत आणि आपण मुलाला आंबा खायला देऊ शकत नाहीये. परंतु हा सगळा काय झाला? नीती धर्माचा, म्हणजे मनाकडून आत्म्याकडे जायचा तुझा प्रयत्न होता. तेवढ्यात तुझ्या मुलाचं लक्ष कुठे गेलं? कोपऱ्यात ठेवलेल्या आजोबांच्या फोटोकडे गेलं. त्यांच्या त्या मुलाला आपल्या मृत आजोबांचं प्रेम आठवलं. फोटोतील डोळ्यांची भीती पण आठवली. फोटो स्वतः काही बोलला नाही, पण मुलगा शांत झाला. असा अबोल पण परिणामकारक आत्मा असतो. म्हणजे आत्मा काही दिसत नाही, आत्मा तुम्हाला काही सांगत नाही. ते अगदी एक्सरे काढा, फोटो काढा, स्क्रीनिंग करा,
तरी त्याच्यात तुम्हाला आत्मा किंवा मन कुठे आहे सांगितलं तर दाखवता येतं का? नाहीये. तर तसं आत्मा असा अबोल पण परिणामकारक असतो. तुझा मुलगा नेहमी असा शहाण्यासारखा वागला, तूही तुझे आजच्यासारखे कर्तव्य केलेस, म्हणजे तुझ्या 42 पिढ्यांचे कल्याण होईल. हा परमात्म्याच्या पातळीवरचा विचार झाला. म्हणजे त्याला काही साधूला कळत नसतं ना, परमात्मा म्हणजे काय, मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय. हे असं विज्ञानानंद स्वामी शेतकरी आणि त्याच्या मुलाला हवा असलेल्या आंब्याचं उदाहरण पटवतात. शेतकऱ्याला सोप्या शब्दात पुष्कळच अगदी समजल्यासारखं वाटलं. आणि मनाच्या 4थ्या श्लोकात रामदासांनी मनालाच बुद्धी, मन, आत्मा, परमात्मा या 4 पातळ्यांवर उपदेश केलाय. तो उपदेश कसा केला आहे ते आपण जरा सविस्तर रामदासांच्या समर्थ रामदासांच्या दृष्टिकोनातून पाहूया. मागच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात सदाचार हा थोर सांडू नये तो. पण सदाचार हा ज्याच्याजवळ असतो तो खूप श्रीमंत आणि भाग्यवान असतो, म्हणून तो सोडू नये असं ते सांगतात. पण आपलं काय होतं की आपण तोंडापुरते बाह्य सदाचाराने वागतो, पण आपलं अंतरंग शुद्ध आहे का याचा विचार नसतो. सदाचार हा अंतर्बाह्य शुद्ध हवा. मनाच्या दुष्ट वासना जर नाहीशा करायच्या असतील तर अंतर्बाह्य शुद्धता हवी. जो अंतर्बाह्य शुद्ध असतो तो निस्संग योगी असतो. वासना ह्या चांगल्या आणि वाईट दोन्ही असतात. ज्याला चांगल्या गोष्टीची गरज आहे त्या गरजेला त्यांच्या उपयोगी पडणे ही चांगली वासना. पण एखादी गोष्ट हवी म्हणजे हवी, ती चांगली असो की वाईट, आपल्याला उपयोगी असो वा नसो, ती पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ती मिळेपर्यंत जीव अशांत होणे अशी वासना चांगली नव्हे. तसेच दुसऱ्याचे वाईट होऊ दे अशी वासना म्हणजे दुष्ट वासना. म्हणून मना वासना दुष्ट कामा नये रे असं म्हटलंय. वासना ही देहबुद्धी वाढवणारी आहे, त्यामुळे स्वस्वरूप विसरते व जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवते. वासनेमुळे अहंकार, आग्रह, घमेंड, क्रोध वाढतो आणि दुसऱ्या जीवाचा द्वेष करतो. जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य एकच असल्यामुळे ईश्वराला दुरावत जातो. ही पापबुद्धी आहे. अशी पापबुद्धी कधीही नको. जे भगवंताला आवडेल, ज्याने सर्वांचं कल्याण होईल अशी पुण्यकारक बुद्धी असू दे असं समर्थ म्हणतात. समाजाशी चांगलं वर्तन, नीतिमत्ता या दोन्हींचा समन्वय असलेलं सुंदर विधान म्हणजे काय तर सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोलावे, ऐकणाऱ्याला प्रिय वाटेल असं बोलावे, पण अप्रिय वाटेल अशा पद्धतीने सत्य कधीच बोलू नये. हा सनातन शाश्वत धर्म आहे. म्हणजे याचं उदाहरण देता येईल. अश्वत्थामा नावाचा हत्ती महाभारताच्या युद्धामध्ये मारला गेला आणि द्रोणाचार्य काही युद्धात कोणाला आवरत नव्हते. त्यावेळेला आता काय करायचं तर द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, त्याचं पण नाव अश्वत्थामा होतं. तेव्हा सगळ्यांनी बोंब उठवली की तो हत्ती मारला गेला होता. तेव्हा सर्वांनी असं उठवलं की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. पण द्रोणाचार्यांचं धर्मराजावर, धर्मावर, युधिष्ठिरावर विश्वास होता. म्हणून त्यांनी विचारलं की अश्वत्थामा मेला ही गोष्ट खरी आहे का? तेव्हा आता धर्मराजा खरं बोलणारा, त्याने हळूच म्हणाला की हो, पण नरोवा कुंजरोवा, म्हणजे माणूस की कुंजर म्हणजे हत्ती. माणूस मेला की हत्ती मेला हे मला माहित नाही, पण हे शब्द त्यांच्या द्रोणाचार्यांच्या दुःखावेगात विरून गेले, त्यांना नीट ऐकू नाही आलंय. पण तो म्हणाला नरोवा कुंजरोवा, म्हणजे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. पण ते अप्रिय गोष्ट सांगताना त्याने असं सांगितलं की नक्की मी सांगू शकत नाही नरोवा कुंजरोवा. म्हणून हाच सनातन शाश्वत धर्म आहे. वाद घालू नये, निंदा करू नये, धर्माविरुद्ध वर्तन, खोटेपणा, धनाचं अपहरण करणारे, हिंसा, पीडा देणारे यांना कधीही सुख प्राप्त होत नाही. द्वेषाने बोलणे, वागणे आणि बुद्धीत ठेवणे हे त्याज्य सांगितले आहे. स्मृतिकारांप्रमाणे समर्थांचे म्हणणं असं आहे की सर्वतोपरी सहकार्याचं, सदाचाराचं, धर्माचरणात कर्तव्य पालनाचं जीवन सर्वांनी जगावं. जगत आपली सात्विक शक्ती वाढवावी, जे सर्वांनी जाणावे असे वाटते
जे करताना लाज वाटत नाही, ज्यामुळे करणाऱ्याचा अंतरात्मा संतुष्ट होतो, ते सत्वगुणाचं लक्षण. म्हणून जगात वावरताना धर्मयुक्त नीती नियमाचेही उल्लंघन करू नये आणि त्याचबरोबर चित्तात जीवनाचं सार तत्व, परमात्म तत्व नित्य जागृत असो द्यावे. आता सार म्हणजे काय? जे शाश्वत आहे ते सार. मग शाश्वत काय आहे? तर शाश्वत परब्रह्म आहे. जे आधी होतं, आता आहे आणि प्रलय झाला तरी ते राहणार आहे. जे जन्माला येतं ते मरतं, तसंच जे दिसतं ते नासतं. या दृश्य विश्वात आपण सर्वजण म्हणजे जारज, अंडज, उद्भिज व स्वेदज असे सारे प्राणी हे पंचभूतात्मक आहेत. त्यांच्यात नित्य परिवर्तन होत असतं, पण परमात्म्यात परिवर्तन होत नाही. परमात्मा हा परमात्माच आहे, त्याच्यासारखं दुसरं कुणीही नाही. ते एकमेवाद्वितीय आहे. तेव्हा रामाचे हे निर्गुण परब्रह्म हे अंतरामध्ये बिंबवायचं आहे. पिंडी नित्य विवेक, ब्रह्मांडी सारा सार अनेक, सकळ शोधुनिया एक सार घ्यावे. 5व्या श्लोकात समर्थ म्हणतात, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. विज्ञानानंद इथे काय म्हणतात? ते दारू सोडण्याची युक्ती सांगतात, कारण ती मन एव मनुष्याणाम, तुमचं मन जे काही ठरवेल तेच तुम्ही करत असतात. तर रामदासांनी प्रथम 5व्या श्लोकामध्ये प्रथमच सांगितलंय, मना पाप संकल्प सोडून द्यावा. पापच नव्हे तर पापाचा संकल्प सुद्धा सोडून द्यायचा. आता नुसतं पाप नको म्हणून भागत नाही, ती एक नकारी कल्पना झाली. पाप न करणारा मनुष्य पुष्कळ वेळा भीतीने पाप करत नाही. पाप करण्याला सुद्धा धाडस लागतो आणि ते नसल्यामुळे कित्येक माणसं पाप करत नाहीत. वर लोंबत असलेला शेंदरी म्हणजे समजा एखाद्या आंब्याच्या बागेजवळून एक माणूस जातोय, त्याला असा वरून छान असा लांब कलमी आंबा, छान भगवा नारिंगी रंग त्याला पिकलाय असा दिसतो. त्याच्या जिभेला पाणी सुटतं, तो तोडावा असं वाटतो, पण काय होतं, त्याचा हात पोचत नाही आणि दगड मारतो तर दगडाचा नेमही लागत नाही. आणि मग तो ढोंगी माणूस काय म्हणतो, जाऊ दे, दुसऱ्याच्या बागेतला आंबा चोरू नये, चोरी करणं वाईट आहे. आता या ढोंगी माणसाला पाप सोडल्याचं श्रेय मिळेल का? मुळीच मिळणार नाही, असं विज्ञानानंद स्वामी म्हणतात. कारण त्याने मनाने आंबा खाल्लाय. शरीराच्या कब्जात तो आंबा आला नाही, हा त्याचा चांगुलपणा नसून तो त्याचा नाईलाज होता. म्हणजे त्याच्या हाताला लागला असता तर त्याने खाल्ला असता की नाही, थोडं तिथेच टाकून थोडंच गेला असता. म्हणून श्री रामदास स्वामी दुसऱ्या ओळीत म्हणतात की नुसतं पाप सोडणं पुरेसं नाही, तर काय, तर मनात पुण्य करण्याची प्रतिज्ञा घेणे म्हणजे सत्य संकल्प जीवी धरावा. मनामध्ये सत्य संकल्प जीवी धरावा म्हणजे प्रतिज्ञा घेणं महत्वाचं आहे. दुबळा मनुष्य काय म्हणतो, अहो नुसती कल्पना करू पापाची की मी पण प्रत्यक्ष आपण पाप करणार नाही, तर ही गोष्ट म्हणजे भ्याडपणाची झाली. आणि दुसरं एक असं की मानसशास्त्रीय दृष्टीने ही गोष्ट अशक्य आहे. एकदा विकार मनात शिरला म्हणजे विषारी जंतूप्रमाणे तो पसरत राहतो आणि मेंदूतील सगळ्या शुभ संकल्प पेशी नासून टाकतो. गडकऱ्यांनी यासाठीच लिहिले आहे. राम गणेश गडकरींचं एकच प्याला हे नाटक बहुतेकाने पाहिलं असेल, वाचलं असेल. तर त्याच्यामध्ये ते काय सांगतात, दारू सोडण्याची सुधाकराच्या तोंडी एक वाक्य आहे ते, दारू सोडण्याची एकच आहे वेळ आणि ती म्हणजे पहिला प्याला घेण्यापूर्वीची. पहिला प्याला जर जोवर तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्हाला दारूचं व्यसन लागणार नाही, पण एकदा का तुम्ही पहिला दारूचा प्याला घेतला की तुमच्यामध्ये विकार निर्माण होतो आणि वाईट विचारांचे व्यसन मुळातच खोडून टाकले पाहिजे आणि तिथे सतची स्थापना केली पाहिजे. आणि गीतेच्या 62व्या श्लोकापासून हाच विचार सांगितला आहे की सद्गुणी माणसाची गुणातीत पायरी आणि त्यातली प्रसन्नता त्यामध्ये सांगितली आहे. आणि का तर मना कल्पना ते नको विषयाची. आता मना कल्पना ते नको विषयाची याच्यामध्ये सर्वसाधारण मनुष्य काय करतो, तर विषय सुखाचे
अनेक संकल्प मनात करत असतो आणि त्याच्या पूर्ततेसाठी तो सतत धडपडत असतो. विषय सुखाला चटावलेले त्याचे मन अत्यंत लोभी बनते. विषय सुखापुढे तो सद्विचार, सद्धर्म, शाश्वत मूल्य या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. साहजिकच त्याचं मन विकारवश होतं आणि विकारवशतेने तो व्यसनाधीन होतो. म्हणून समर्थ म्हणतात, हे मना, तू विषय सुखाचा पाप संकल्प सोडूनच दे आणि अनंत राघवाचा सत्य संकल्प मनी धर. कारण सत्य संकल्प म्हणजे सत्य स्वरूप, जो परमात्मा, त्याच्या भेटीचा संकल्प करणे म्हणजे सत्य संकल्प. मग परमात्म्याच्या भेटीसाठी मी देह आहे ही भावना सोडून मी ब्रह्म आहे असा ठसा नामाच्या साह्याने अंतःकरणावर ठसवायचा आहे. आता तो कसा ठसवायचा? तर कुंभारीण नावाची एक माशी आहे. आपल्याला खेड्यात राहणाऱ्या माणसांना किंवा त्यांनी पाहिली पण असेल. तर ती माशी काय करते? ती एक अळी आणते आणि सतत आपल्या घराट्यात ठेवते आणि सतत तिला टोचत राहते. त्यामुळे ती अळी घाबरून असते. ती सारखी माशी जरी बाहेर गेली तिचं अन्न मिळवायला, तरी ती ही माशी कधी येईल मला टोचेल अशी तिला भीती असते. त्यामुळे तिचं सगळं लक्ष माशीकडेच असतं. आणि असं काही दिवस गेल्यानंतर त्या माशीच्या चिंतनामुळे त्या अळीचं रूपच माशीमध्ये होतं. अशासाठी की हे उदाहरण अशासाठी की आपण जिचं चिंतन करू त्याचंच रूप आपण होऊन जातो. अळीचे चिंतन भीतीपोटी होते, पण आपण प्रेमापोटी रामाचं चिंतन करूया. याचंच एक दुसरं उदाहरण म्हणजे चिंचवडचे मोरया गोसावी. चिंचवडचे मोरया गोसावी यांच्याकडे एकदा समर्थ रामदास स्वामी गेले आणि तुकोबा पण गेले. आणि मग त्यांनी मोरया गोसावीनी त्यांनी सांगितलं, पानं वगैरे वाढली आणि म्हणाले की आपण आता पंक्तीला बसा जेवायला. तेव्हा मोरया हे काय म्हणाले, समर्थ रामदास म्हणाले, मी माझ्या रामाला बोलावतो. आणि त्यांनी रामाला आवाहन केलं. भगवान श्रीराम त्यांच्या बाजूला आले. तुकोबा म्हणाले, मी माझ्या पांडुरंगाला बोलावतो. पांडुरंगही हजर झाला. तेव्हा ते म्हणाले मोरया गोसावींनी, आता तू कोणाला बोलावणार? तू कोणाला बोलावणार? तर तुझा आराध्य दैवत काय? तर माझा आराध्य दैवत गणेश. मोरया गोसावी मोरया गोसावीच ना हा गोसावी नंदन मोरया गोसावींचे मुलगा ते देवघरामध्ये गेले आणि बाहेर आले. ते स्वतःच त्यांना म्हणजे त्यांना सोंड प्राप्त झाली आणि गणपतीचं रूपच घेऊन ते आले. म्हणजे ज्याचं चिंतन ते सतत करत होते तेच स्वरूप त्यांना प्राप्त झालं. आणि म्हणून आपण प्रेमापोटी रामाचं चिंतन करूया. विषयाची ममता थोडीशी जरी कल्पना आली तर ती लगेच झटकून टाकावी. विषयामुळेच मन विकारवश होतं आणि मग अनर्थ आणि परंपरा ओढवतं आणि जगामध्ये सर्वांची छिथू होते. अजून पुढे घ्यायचं का? वेळ आहे? पुढच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना सर्वथा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. याच्यामध्ये विज्ञानानंद स्वामी काय म्हणतात की नको रे मना क्रोध हा खेदकारी. राग हा चांगल्या हेतूने धरला तर त्यात वाईट काय आहे असा प्रश्न नेहमी पडतो. आता एखादा मुलगा खोटं बोलला तर रागावू नये का? त्याने अभ्यास केला नाही तर रागावू नये का? मित्राला उसने दिलेले पैसे त्याने वेळेवर परत केले नाहीत तर त्याला गोडीने सांगून काय उपयोग आहे हो? ते रागाचे कैवारी बिनतोड प्रश्न विचारण्याच्या अभिमानात उभे ठाकतात. मुलगा खोटे बोलतो ते बरोबर नाही, पण या मुलाला खोटं बोलायला कोणी शिकवलं? प्रथम मुलगा खोटं बोलला तेव्हा आई वडील किंवा मोठी माणसं कुणीतरी त्याचं कौतुक करतात आणि त्यातून त्या मुलाला खोट्याची चटक लागते. खोटं बोलण्याचे फायदे चटकन दिसतात म्हणून त्याचा मोह आवरता येत नाही. मोठ्या माणसांना तो आवरत नाही तर लहान मुलांना कसा आवरणार? आणि आपल्याच गुणाचे अपरिहार्य प्रतिबिंब मुलात दिसल्यावर मागून रागावून उपयोग काय?
निदान जोपर्यंत आपण सत्य संकल्प धरत नाही तोपर्यंत राग किंवा रागाचे सोंग हा सुद्धा दुटप्पीपणा आहे, म्हणून तो बरोबर नाही. अर्थात त्याच्या अलीकडला कामविकार हा तर सर्व विकारांचे मूळ आहे. येथे त्याचा अर्थ वासनात्मक काम असा विस्तृत घ्यायला हवा. हल्ली आपण बघतो छोट्या छोट्या मुलींवरती बलात्कार होतात आहेत, 4 वर्षाच्या 11 वर्षाच्या अशा छोट्या बालिकांवर. तर हा कामविकार अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून विकारांची 2 अंग रामदासाने 3ऱ्या आणि 4थ्या ओळीत सांगितले आहेत. ती म्हणजे मद आणि मत्सर. आता आपल्यापेक्षा मोठ्या माणसांच्या कर्तबगारीबद्दल जी असूया वाटते तिचं नाव मत्सर, आणि आपल्यापेक्षा धाकट्या माणसाच्या चुकीबद्दल जी तुच्छता वाटते तिचं नाव मद. म्हणजे हे दोन्ही विकार चुकीचे आहेत आणि अनावश्यक आहेत. आपली कर्तबगारी ही कणाकणानेच वाढत असते. तेव्हा खालच्याबद्दल तुच्छता दाखवू नये आणि त्याच कारणाने वरच्याबद्दलही मत्सर बाळगू नये. हा मनाला केलेला गोड उपदेश याच्यामध्ये आहे. नको रे मना सदा, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मच्छरू दंभ भारू. काम आणि क्रोध विकाराचे दुष्परिणाम गीतेच्या 62-63व्या श्लोकातही दाखवले. त्या विकारापासून मुक्ती ही परमशांती म्हणून सांगितली, आणि ती शांती न मिळवलेल्या माणसाबद्दल 66वा श्लोक सांगतो की विकारशून्य स्थिर बुद्धी नसेल तर त्याला सुख शांती मिळणार नाही. तर ह्याच्यामध्ये मानवी मन हे कसं आहे, विषय सुख सन्मुख असतं. ते विषयाचे सतत ध्यान करत असतं. विषयात सुख आहे असं मनाला जोपर्यंत वाटतं तोपर्यंत विषयाचे ध्यान असतं. संध्याकाळ झाली, झी5ची सिरियल सुरू झाल्या की आपल्याला वाटतं चला बघूया, थोडा वेळ बघून काय होणार आहे, पण बघूया. तर असं विषयाच्या ध्यानाने विषयाशी संबंध येतो. विषय संघाने विषय भोगाची वासना उत्पन्न होते, आणि त्या वासनेपासून म्हणजे ती जी आपली इच्छा असते, वासना म्हणजे काय तर इच्छा, तुम्हाला जे काही करावं असं वाटतं ते, तर ती वासना जर पुरी झाली नाही तर क्रोध उत्पन्न होतं, म्हणजे राग येतो, आणि क्रोधाने मनाचा विवेक नाहीसा होतो. अविवेक हा परम आपदाम पदम. विवेक नाहीसा झाला की स्मृती राहत नाही आणि परमेश्वराचा विसर पडतो, आणि विसर पडला की बुद्धीचाच नाश होतो. आणि म्हणून गीतेच्या 2रा अध्याय 63व्या श्लोकात म्हटलंय, क्रोधात भवती सम्मोहः, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. तात्पर्य काय, तर मनात विषय सुखाची गोडी यत्किंचित जरी असली तरी मनुष्याचा आत्मानात्म विवेक टिकत नाही. विषय सुखाची गोडी जोपर्यंत विषय खरे वाटतात तोपर्यंत नाहीशी होणं शक्य नाही, आणि पतनही चुकत नाही. म्हणून आत्मानात्म विवेकाने विषयाचे अस्तित्व खरं नसून ते काल्पनिक आहे हे अंतःकरणात बांधलं पाहिजे. भक्त जर का गृहस्थाश्रमी असेल तर देहाच्या गरजेपुरती कामवासना पूर्ण करण्यास हरकत नसते. प्रत्येक भक्ताचा आपल्या कुटुंबाशी, नातेवाईकांशी, समाजातील इतर माणसांशी संबंध येतो. सर्वच माणसं सज्जन असतात असं नाही, काही दुर्जनही असतात. त्यांच्याशी संपर्क आला असता त्यांचा दुष्टपणा ओळखून तो प्रकट न करता त्यांच्याशी वागावं, अपशब्द टाळावे, नाहीतर रागाच्या भरात भांडण आणि वादविवाद होऊन मारामारीपर्यंत पाळी येते. भक्ताची अशावेळी देहबुद्धी जागृत होऊन विकार त्याच्यावर मात करतो आणि त्याच्या मनाची शांती बिघडवून टाकतो. काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिंढार, कामकल्पनेशी थार दृढ येथे केला असे, असं व्यंकटेश स्तोत्रामध्ये म्हटलंय. कोणतीही इच्छा पुरी झाली नाही की राग येतो. त्यातूनच मग लोभ आणि मत्सर दंभ येतात. या विकारांना आपल्या शरीरात थारा मिळतोच, आणि तो अगदी दृढ होऊन त्याचं गोदाम बनतं. म्हणून विकारांच्या अधीन न जाता तू त्यांच्यावर स्वामित्व गाजव, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. उपनिषदात तर शरीराला रथ म्हटलंय. इंद्रिय ही घोडे असून रथ चालवणारा सारथी हा आत्मा आहे. तेव्हा हा रथ व त्याचे घोडे हे सारथ्याच्या ताब्यात असले पाहिजेत, म्हणजेच परमेश्वराची भेट होईल. आणि कामक्रोधाच्या बाबतीत संत तुकाराम काय म्हणतात, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग,
म्हणजे काम क्रोध घालवायला अगदी युद्ध पातळीवरून प्रयत्न करायला हवेत. आणि पुढे ते म्हणतात, कामक्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. विठ्ठलाच्या चरणाशीच आम्ही हे कामक्रोध वाहून टाकले आहेत. त्यामुळे माझ्या अल्पमतीप्रमाणे मी हे एकंदर मनाचे 6 श्लोक स्वामी विज्ञानानंदांच्या मते त्यांचं काय मत आहे ते आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि माझ्या मते त्याचा अर्थ काय होईल हे जराशी छोटी छोटी उदाहरणं देऊन आपल्या पुढे प्रस्तुत केलंय. धन्यवाद. प्रार्थना. ताई, खूप छान. तुम्ही मनाच्या श्लोकांचा एक वेगळा अर्थ आम्हाला सांगितला आणि प्रेमापोटी रामाचं नाव घ्यावं हे आता ते सुरू करावं लागेल. खूप हो, छान सुरू अर्थ सांगितला. कराल. तुम्ही अगदी 8 दिवस घेऊन बघितलं ना तर तुमच्या मनात जी इच्छा होते, तुम्हाला वाटलं संध्याकाळी बुंदीचा लाडू खावा, कुठून तरी तुम्हाला तो मिळणार. प्रसादाच्या रूपाने तरी मिळेल किंवा कोणीतरी लग्नाचे लाडू म्हणून आणून देईल, पण कुठून तरी मिळेल. बघा, तुम्ही प्रयत्न करून नक्की बघा. नक्की. खूप हा छान मा- अर्थ तुम्ही सांगितलात. खूप खूप धन्यवाद. ओके, धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप छान बोललात आपण. आपलं स्वागत आहे. सगळेजण आपला निरोप घेतो. जय श्रीराम. धन्यवाद.